नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 चा महागाई भत्त्यात 4% वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यासाठी एक अत्यंत चांगली बातमी येत आहे. एका बाजूला कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता 7व्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांना आणखी एक महागाई भत्ता वाढ मिळण्याची शक्यता आहे. महागाईच्या सध्याच्या ट्रेंडनुसार जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3-4% वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ही वाढ सहसा वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै पासून लागू केली जाते. या वर्षीची ही वाढ सप्टेंबरच्या शेवटी किंवा दिवाळीच्या आसपास ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची वाढ सहसा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर झाली होती. यामुळे यावर्षीही जुलै 2025 चा DA वाढ सप्टेंबरच्या शेवटी किंवा दिवाळीच्या सुमारास ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. लागू कधीपासून? ही वाढ मागील तारखेपासून म्हणजेच जुलै 2025 पासून लागू होईल. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव पगार थकबाकीसह मिळेल. महागाई भत्ता कसा ठरतो? महागाई भत्त्याची वाढ औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशकावर CPI-IW आधारित असते. हा निर्देशांक कामगार ब्युरोकडून दरमहा प्रसिद्ध केला जातो. सरकार मागील 12 महिन्याच्या CPI-IW आकड्याच्या सरासरीवर आधारित गणित करून महागाई भत्ता निश्चित करते. पगारावर किती वाढ होणार? सध्या महागाई भत्ता 55% आहे. तंत्रज्ञानाच्या मते तो 3% ने वाढून 58% होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या मूलभूत पगारात 3% वाढ झाली तर ₹18,000 मूलभूत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार सुमारे ₹540 ने वाढेल. उदाहरणार्थ ₹30,000 मूलभूत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता ₹9,990 53% आहे. DA मध्ये 3% वाढ झाल्यावर तो ₹10,440 होईल. म्हणजेच मासिक ₹540 ची वाढ होईल. धन्यवाद.